नमस्कार मित्रांनो, वाघ्या किरण चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आहे 7वा दिवस. काल तर आपण काय केलं ना, आपण मोस्टली घरीच होतो, असं काय केलं नाही. आज आपला एक मंदिर आहे, डोंगरावर आहे. माझ्या मागे जो डोंगर दिसत असेल तिकडे आपण चाललोय. काय डोंगराचं नाव? भागडोबा. भागडोबाला चाललोय. पूर्ण मामाची फॅमिली आहे, मधला मामा, छोटा मामा, त्याची फॅमिली. आपल्याबरोबर सोनू पण आहे. तुम्ही सोनूला बघितलं असेल आपल्या एस.एल. भटच्या ह्याच्यामध्ये. हा पण गेलेला ह्याच्या आधी, पण हा त्याच्या कझिन्स बरोबर गेलेला, पण तो दुसऱ्या गावावरून गेलेला. तर आपण भागडोबाला जाणार आहे. कसं जायचं, काय जायचं, त्याची काय हिस्ट्री असेल तर ती पण आपण तुम्हाला सांगू. आता सगळं रेडी झालंय. 12 वाजलेत, 12-12:30 वाजलेत. गाडीने जाणार मोस्टली, कारण का चालत जायचा प्लॅन होता सॅटर्डेचा, पण ज्यांच्याबरोबर जाणार होतो त्यांनी कॅन्सल केला. काय जाता नाही आलं. आणि पावसाचं पण थोडं, आणि कसं गावच्या लोकांबरोबर त्यांना पण खूप कामं असतात, शेती हे सगळं. जाता नाही आलं. आज आपण गाडीने निघूया. भेटूया मग आपण ऑन द वे, काय असेल किंवा काही सीन असेल तर दाखवतो तुम्हाला. भेटूया मग आपण आता रस्त्याने. चला मग. दिसतोय आपल्याला तिकडे जायचं. त्याच्यावरचं भागडोबाचं मंदिर आहे आणि तिकडे गुफा पण आहे असं मी ऐकलंय. ती बघायला आपण जाणार आहे. इथून निघताना क्लायमेट पण खूप भारी आहे आता सध्या. बघू शकता पूर्ण आकाश आलं आहे. सूर्य, ढगं पण आहेत, काळी ढगं. तर कधी पाऊस पडू शकतो काय माहिती नाही, कधीही पाऊस पडू शकतो. पाऊस पडायच्या आधी जायचं. आणि सूर्यदेवता आहे आपल्याकडे. खूप गरम होतं आहे, खूप गरमी होतं आहे. आता निघायचं आहे. आता पेट्रोल भरायचं पहिलं. पेट्रोल भरून झालं मग आपण पुढे जाणार आहे. पेट्रोल नाही राहिलं गाडीमध्ये. मुंबईवरनं आलो तेव्हा भरलेलं, त्याच्यानंतर नाही आहे. आपण मित्रांनो आपण भागडोबाच्या मंदिरात पोहोचलोय. आपल्याला गाडीनी आपल्या मामाच्या गावावरून यायला जास्तीत जास्त 15 ते 20 मिनिटं गाडीने आले. रस्ता पण ठीक नाहीये, खूप खड्डे बिड्डे. तर इथे असं चांगला रस्ता केला तर खूप चांगलं लवकर पोहोचू. आता आपण भागडोबाच्या मंदिरापाशी पोहोचलोय. अजून आपले काही लोक आहेत ते येतात. आता तुम्हाला मंदिर दाखवतो आतून कसं आहे आणि याची स्टोरी काय. जसं आपला मामाचा मुलगा इथं आलेला तर त्याला ही स्टोरी सांगितलेली. आता एक माणूस भेटलेला इथे जे बघतात, जे केअरटेकर, त्यांनी आम्हाला सांगितलं हे 3 मंदिर आहेत फक्त. एक चिपळूणच्या घाटामध्ये, एक हे, आणि एक वज्रेश्वरीच्या इथे आहे. हे 3च आहे, अजून कुठेच नाही आहे. आता बंद आहे. तर इकडे यायचं असेल तर याची वेळ आहे सकाळी 9 ते 11 आणि संध्याकाळी चालू होतं 4 वाजता. पण सध्या आता कोरोनाच्या काळामुळे हे आता चालू नाहीये, हे बंद ठेवलंय या कारणामुळे. तर इथे बघू शकता, हे मागे आहे ते मंदिर आहे. इथे पण 3 मुखी दत्ताचं मंदिर आहे. याची एक हिस्ट्री आहे की इथे एक पाणी आहे, कुंड आहे, ते खूप जुनं कुंड आहे. तर ही स्टोरी मी तुम्हाला उज्ज्वल कडून सांगेल. उज्ज्वल तुम्हाला नक्की काय ते सांगेल. तर आपण आतमध्ये जाऊया आणि आतमध्ये तुम्हाला दाखवतो. कधी आले तर नक्की या. हे मंदिर आहे भागडोबाचं. आणि जी कुंड मी तुम्हाला बोललो तिकडे आहे.
आता आपण अजून पुढे पण जाऊया, पुढे पण मंदिर आहे किंवा वरती डोंगर आहे, त्या डोंगरावर चढूया आणि मग भेटूया. अजून पण येतात, त्यांचा वाट बघतो आपण, कारण ते आमच्यासाठी थांबलेले आणि आम्ही पुढे निघून आलो. सो ते फोन केलेला, ते आता येत आहेत, त्यांना वाटलं आम्ही थांबलो मागेच. सो भेटूया, ते आल्यानंतर आपण वरती पण गेलो तर वरती भेटूया. चला मग दाखवतो वरचं पण. हात मोकळे ठेव, मोबाईल बिबाईल नको ठेव हातात. धर मोबाईल बाबू धर. मामा चालला हागायला, पाण्याची बॉटल घेऊन. काय नाही आईला फटाफट चालत ना. पिशवी आहे ना आपल्याकडे, पिशवी ठेव. वर घ्या बाबे, वर गेला. 1:30 वाजता पण इथे डोंगर आहे छोटासा, सो तो आपण चढायला चालू केलाय. 500 जास्ती मोठा नाहीये, सो 15 मिनिटात चढू. पण आता हालत अशी झाली आहे ना, खूप दिवसानंतर चढतोय, सो त्या कारणामुळे टाइम लागतो. म्हणजे आय गेस 6 महिन्यानंतर आपण ट्रेकिंग करतो, सो 6 महिन्यानंतर ट्रेकिंग खूप दम लागतं. तरी पण पाणी बिणी नाही पिलं, चालू असं. इकडे असं छोटं गुफेसारखं काहीतरी आहे, छोटंसंच आहे. येस, आपण नाही जाऊ शकत त्याच्यामध्ये, पण बऱ्यापैकी चढ आहे. सो हालत खराब झाली आहे. काही लोक खालती थांबलेत, जाम दम लागतं. ही खूप टायमानंतर केलेली ट्रॅक आहे. आपल्याला अशीच माहिती भेटलेली इकडे असंच आहे, त्या कारणामुळे आपण थांबलेलो इथे. मला आलं तर ही पण ट्रॅक करूया. आपल्याबरोबर सिद्धू पण आहे. सिद्धू माहितीच असेल, आपल्याबरोबर SL वर्ल्डला होता. SL वर्ल्ड नाही, कुठे गेलेला, ॲक्वा ना, ॲक्वाला आपल्या बरोबर होता. अजून थोडंसं जायचं आहे. आपल्यामधला एक जण पोचला पण आहे तिकडे वरती, छोटा, फटाफट चढला. आता आपण पण बघूया. तिकडून नाही माहिती, मला वाटतं इकडून आहे. इकडून आवाज येतो, आय गेस मोर आहे इकडे, आणि वाघ पण असेल, सांगता नाहीत कुठे येतो वाघ, पण मोराचा आवाज येतो इकडून जंगलामधनं. मोर, लांडोर दोन्ही आहेत. तिकडे पोचायचं अजून आपल्याला. जास्ती लोक नाही इकडे, सो गर्दी नाही आहे, याचा एक चांगला फायदा आहे. आणि इथे खालती एक मंदिर आहे, जे तुम्हाला दाखवलं. त्याच्या बाजूला एक छोटीशी अशी कुंड आहे, त्याच्यामध्ये
365 दिवस पाणी असतं, नेहमीच पाणी असतं तिथे. सो त्यासाठी याला ओळखलं जातं. आणि ते पाणी प्युअर असतं, ते पाणी पिण्यालायक. हा असा ह्या डोंगरावरनं तुम्हाला बाजूनी सह्याद्री पर्वत दिसत असेल सगळीकडे. मस्त असं वातावरण आहे. इकडे पण बघू शकता. तिकडे जे छोटे छोटे जे दिसत आहेत बघतो मी, हे जे तुम्ही बुकमध्ये ऐकलं असेल तर हे सॅटेलाईटचं ते स्टेशन आहे, जे तुम्ही बुकमध्ये वाचलं असेल 5वी 6वीमध्ये जेव्हा मी होतो तेव्हा त्याच्याबद्दल होतं त्याच्यामध्ये. इकडे पण असा डोंगर आहे पूर्ण साईडनी आणि हे छोटे छोटे गाव आहेत. सो इथे यायचं असेल तुम्हाला 10 ते 15 मिनटं झालेत आपण वरती पोहोचलो आहे. अजून थोडं चालायचं आहे. 5 ते 10 मिनटं लागतील वरती पोचायला. इथून इकडे यायला मी आलो निमगाव सव्वावरून. सो आम्ही गाडीने आलो. सो गाडीने आम्हाला 7 ते 8 किलोमीटर लागले गाडीने. रस्ता थोडा खराब आहे पण चांगला पोचलो लवकर. खालतीच मंदिर आहे आणि वरती असं छोटासा डोंगर आहे. सो आपण बोललो मंदिराच्या पाया पडला, लवकर घरी जाऊन तरी काय करणार. सो आपण इथे आलो मंदिरात, थोडा पाया बिया पडलो. तिथलची कुंड बघितली, कुंडातलं पाणी आहे ते. तिथे एक बाबा होते, त्यांना विचारलं. ते म्हणजे देखरेखीसाठी 1 महिन्यासाठी कोरोना झालं ह्या परिस्थितीमुळे इथे येते. सो ह्या कारणामुळे ते तिथे तर त्यांनी मला माहिती दिली की इथे असं आहे, इथे पाणी असतं 365 दिवस. त्याच्यानंतर हे 3 ठिकाणीच या देवाचे मंदिरं आहेत आणि अजून एक आहे इथे जे शिंगवे गाव आहे. तर तिथून तुम्हाला 4 ते 5 किलोमीटरमध्ये तुम्ही इथे येऊ शकता. सो नक्की भेट द्या, खूप चांगलं आहे. पावसाळा आहे, थोडं स्वतःची केअर पण करा कारण का इथे वाघ असल्यामुळे थोडं स्वतःचं काळजी घ्या. पाणी घेऊन आले तर चांगलंच आहे, नाही आले तरी इथे कुंडाचं पाणी आहे, चांगलं पिण्यासाठी पाणी आहे. सो ते पाणी तुम्ही वापरू शकता पिण्यासाठी. सो तुम्हाला अजून इथलची माहिती मी तुम्हाला देईल, पण त्याच्यासाठी आपला उज्ज्वल लागेल. पण उज्ज्वल सध्या आय गेस थांबलाय मागेच. सो उज्ज्वल तुम्हाला सांगेल कारण का उज्ज्वल माझ्या आधी इथे आलेला. तो त्याच्या मावशीच्या इकडून आलेला, शिंगव्यावरून आलेला इथे. सो त्याला त्याच्या काकांनी सांगितलेली इथलची नक्की काय स्टोरी आहे, काय चाललेलं इथे, असं सगळे आहे. सो आता आपण परत चालूया वरती चालायला कारण का जास्ती मोठा दम घेऊन मतलब नाही. सो चला मग भेटूया वरती, बघूया वरतून काय काय दिसतंय. तोपर्यंत तुम्ही इकडे बघू शकता मागे पूर्ण असा चांगला डोंगर हिरवगार आहे. पावसाळा असल्यामुळे वरती आकाश पण चांगला आहे. सो याच्यामुळे अजून थोडं लवकर आलं असतं की मी लवकर चढलो पण असतो कारण का आता ऊन पण आहे आणि दमट वातावरण आहे. पाऊस पडत पण नाही आहे पण हवा पण नाही आहे. सो दमट वातावरणामुळे लवकर थकतो आहे. सो भेटूया आता वरती, चला. सो आपण त्या डोंगराच्या वरतीच चढलोय. सो आपल्याला मागे त्या डोंगरावर जायचं होतं पण आपल्या बरोबर जे लोक आले ते दमले आहेत. तो त्याच्यामुळे आपण परत रिटर्न चाललो. एक तिथे जायला आपल्याला आय गेस 2 का 3 डोंगर क्रॉस करून जायला लागलं असतं. ते जॉईंट आहे डोंगर एकामेकांना. सो ते क्रॉस करून आपल्याला त्या डोंगरावर जायला लागलं असतं. त्या डोंगरावर एक गुफा पण आहे. तो त्या गुफेमध्ये चोर लपायचे. म्हणजे आमच्या गावावरून म्हणजे माझं जे गाव आहे रांजणी तिथून निमगाव सावळ्याला यायला पूर्ण एक जंगल लागतं. सो त्या जंगलातनं मामाच्या इकडे यायला तिथे एक गुफा होती. त्या गुफामध्ये ते चोर लोक लपायचे आणि ते लोक काय करायचे तर रस्त्यावर दगडी किंवा काही असं लावायचे किंवा काही ॲक्टिंग विक्टिंग करून ते लोकांना थांबवायचे. सो लोक थांबले का त्यांना लुटायचे. सो हे खूप वर्षापासून होतं. तो रात्रीचं तिथे कोणीच प्रवास नाही करायचा. खूप पोलीस कंप्लेंट झालं, खूप काय झालं, पोलिसांना पण भेटलं ना. गुफेत लपायचे, दगडी फिगडी फेकायचे. खूप मोठी चांगली त्यांची टीम होती.
मग काही वर्ष आय गेस 2 का 3 वर्ष अगोदर त्या चोरांना पकडलं गेलं त्या गुफेमध्ये. पोलिसांनी पूर्ण डोंगराला पोलिसांनी घेरलेलं आणि त्यांनी त्या चोरांना पकडलं. सो आता सेफ आहे तिथून गाडी नेणं आणि जंगल पण खूप प्रमाणात कमी झालं. सो तिथे आता बाजूला शेती पण होते. सो अशी तिथे त्या गुफेची ती गुफा म्हणजे आधीपासून होती, पण हे चोर या गोष्टीसाठी ती गुफा वापरत होते. खूप लोकांना लुटलं त्यांनी आणि कधीच जिवंत नाही सोडलं, मारून टाकायचे. खूप वेळ असं घडलं. एकदा असंच आम्ही बहिणीचं लग्न झालेलं, सो आम्ही बहिणीच्या घरी चाललेलो रात्री. ते रात्रीचं वरात असते त्यासाठी. सो आम्हाला खूप लोकांनी सजेस्ट केलं जाऊ नका, चोरवीर असतात हे ते. सो आमच्या गाडीमध्ये मी नेहमीच एक हॉकी स्टिक किंवा काही लाकूड ठेवायचं जे मारण्याला कामाला आहे. सो आम्ही तरी गेलो, डेअरिंग केली. सगळे कझिन्स होतो, सगळे लहान होतो. आय गेस मी आणि माझा भाऊ आम्ही दोघंच मोठे होते आणि बाकी सगळे लहान होते. तरी आम्ही रिस्क घेतला आणि गेलो. सो असं पण आता ते बंद झालं, आता नाही होत तिथे चोरीन ते. सो जसं मी तुम्हाला सांगितलं, आपल्याला उज्ज्वल आपल्याला स्टोरी सांगणार आहे. त्याच्या काकांबरोबर इथे आलेला, आपल्या मागेच आहेत सगळे. हा विघ्नेश, हा माहितीच असेल उज्ज्वल, सिद्धेश गाडगे आणि हा प्रज्वल. सो सोनू, तुम्हाला सांगशील इथलची स्टोरी काय नक्की? सांग ना इथलची स्टोरी. काय स्टोरी होती? तुला काकांनी काय स्टोरी सांगितली जेव्हा तू आलेला तेव्हा? माझ्या काकाने मला एक स्टोरी सांगितली. ती ना भागडूबाची की ना एक दोन चोर होते. ते ना ती पेटी आहे ना, ती काय भागडूबाची ती चोरीकडे आलेली आणि ते पेटी घेऊन गेले. जसे गेले ना थोडे पुढे गेले आणि नंतर तिकडे ती पेटी आहे ना, ती पेटी दगड बनली आणि ती पेटी आहे ना ती त्याच्या जागेवर आली अप आणि ते दोन चोर होते ना ते दगड बनले आणि तशी स्टोरी होती.